नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये रेल्वे आरआरबी एसएससी या परीक्षांसाठी महत्त्वाचा असणारा टॉपिक पॉलिटीमधील पंतप्रधान व मंत्रिमंडळ हा टॉपिक आज बघणार आहोत। तर बघूया। तर बघा, पहिल्यांदा आपण बेसिक गोष्टी जाणून घेऊ की राष्ट्रपती हे आपल्या देशाचे नामधारी कार्यकारी प्रमुख असतात। म्हणजे ते फक्त नावालाच कार्यकारी प्रमुख असतात, तर वास्तवामध्ये म्हणजे खऱ्यामध्ये प्रमुख कोण असतं तर पंतप्रधान हे भारताचे वास्तविक कार्यकारी प्रमुख असतात। तसेच राष्ट्रपती हे भारताचे राष्ट्रप्रमुख असतात, म्हणजे ते देशाचे प्रमुख असतात। तर पंतप्रधान हे शासन प्रमुख असतात, म्हणजे शासनाचे प्रमुख असतात तर पंतप्रधान हे। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पंतप्रधानाविषयी जास्त माहिती आज बघणार आहोत। तर बघूया। बघा, कलम 74 अन्वये आपली जी घटना आहे त्या घटनेमध्ये असं नमूद करण्यात आलं आहे की राष्ट्रपतींना सहाय्य व सल्ला देण्यासाठी पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असेल व राष्ट्रपती आपले कार्य पार पाडताना त्या सल्ल्यानुसार वागेल। म्हणजे आपले राष्ट्रपती जो देशाचा कारभार चालवतात तो कुणाच्या सल्ल्यानुसार चालवतात तर एक तर पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ। तुम्हाला खाली फोटोमध्ये दिसत आहे 2024 हे नवीन शपथविधी घेतलेलं हे मंत्रिमंडळ आहे। तर कलम 74 मध्ये स्पष्ट उल्लेख आहे कुणाचा, पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाचा, बरोबर आहे। त्यानंतर कलम 75 काय म्हणतं बघा, तर कलम 75 असं म्हणतं की आपले जे राष्ट्रपती ते पंतप्रधानांची नियुक्ती करतील। म्हणजे राष्ट्रपती एका व्यक्तीला म्हणतील हा पंतप्रधान अशी नियुक्ती करतील, तर कोणत्या पण व्यक्तीला करता येईल का, नाही, तर ते कोण असलं पाहिजे, बहुमतातील पक्षाच्या किंवा युतीच्या नेत्याला पंतप्रधान म्हणून नियुक्त करतात। बघा 2024ला कोणत्याच पक्षाला बहुमत नाही, म्हणून एनडीए ही जी युती आहे, आघाडी अलायन्स, ह्या एनडीएचे जे नेते आहेत नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान म्हणून नियुक्त करण्यात आले। तर जर कोणत्याच पक्षाला किंवा युतीला पण बहुमत नसेल तर कुणाला पंतप्रधान करायचं, तर राष्ट्रपती ज्या पक्षाचा सर्वात जास्त खासदार आहेत त्या पक्षाच्या नेत्याला पंतप्रधान म्हणून शपथ देतात। असं कोणत्या वेळेस झालेलं आहे तर बघा, मोरारजी देसाई यांना 1977 साली त्यांना पंतप्रधान म्हणून शपथ दिली होती। बघा 74 आणि 75 हे कलम महत्त्वाचे आहेत। त्यानंतर बघा, पंतप्रधान पदासाठी पात्रता। तर पंतप्रधान बनण्यासाठी काय आवश्यक असतं, एक तर लोकसभा किंवा राज्यसभा दोन्हीपैकी एकांचा खासदार असणं आवश्यक आहे, बरोबर आहे। लोकसभा किंवा राज्यसभेचा खासदार असणं आवश्यक आहे, किंवा जर तो खासदार नसेल तरी त्याला पंतप्रधान बनता येतं, परंतु पंतप्रधान बनल्यानंतर 6 महिन्याच्या आत त्याला लोकसभा किंवा राज्यसभा कोणत्या तरी सभागृहात खासदार म्हणून निवडून यावं लागतंच, बरोबर आहे का। बघा हे महत्त्वाचं आहे। त्यानंतर आता पंतप्रधानांना शपथ कोण देतं तर पंतप्रधानांना राष्ट्रपती हे शपथ देतात, बरोबर आहे का। पंतप्रधानांना राष्ट्रपती हे शपथ देतात। तर पंतप्रधानांची शपथ आहे ते अनुसूची 3 मध्ये लिहिलेली आहे, घटनेतील अनुसूची 3। त्यानंतर पंतप्रधान या पदावर एखादा व्यक्ती किती वेळ राहू शकतो तर त्याचा असा घटनेमध्ये फिक्स टायमिंग दिलेलं नाही। तर राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत एखादा व्यक्ती पंतप्रधान पदावर राहू शकतो, म्हणजेच राष्ट्रपतींच्या मनावर नसते ते, जोपर्यंत लोकसभेचे समर्थन आहे, म्हणजे लोकसभेचे समर्थन जोपर्यंत आहे तोपर्यंत तो व्यक्ती राहू शकतो। आता नॉर्मल टाईममध्ये लोकसभेचा कार्यकाळ असतो 5 वर्ष, म्हणजे 5 वर्ष हा रेग्युलरमध्ये त्याचा कार्यकाळ असतो असं समजायचं, बरोबर आहे। त्यानंतर बघा, पंतप्रधानाचे विशेषण काय आहेत, म्हणजे पंतप्रधान कोण कोण असतो, काय काय म्हणून काम करतो हे आपण बघूया। तो केंद्रीय मंत्रिमंडळाचा नेता असतो, म्हणजे तो केंद्रीय मंत्रिमंडळाचा प्रमुख असतो, बरोबर आहे। त्यानंतर जी मंत्री असतात त्याच्या मंत्रिमंडळातील त्यांची नियुक्ती करण्याचा राष्ट्रपतींना तो सल्ला देतो, म्हणजे तो ज्यांची नाव शिफारस करीन त्यांचीच राष्ट्रपती मंत्री म्हणून नियुक्ती करतात। त्यानंतर त्या मंत्र्यांना खातेवाटप, म्हणजे कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं द्यायचं हे सुद्धा पंतप्रधानच ठरवतात। त्यानंतर मंत्रिमंडळाच्या अध्यक्षस्थानी, म्हणजे मंत्रिमंडळाची कॅबिनेट मीटिंग असते त्यावेळेस त्याचं अध्यक्षस्थान सुद्धा पंतप्रधानच भूषवतात। त्यानंतर राष्ट्रपतींना विविध बाबींवर सल्ला देणं, म्हणजे कसं UPSCचे चेअरमन नियुक्त करणं किंवा वित्त आयोगाचे चेअरमन नियुक्त करणं, अशा बऱ्याच गोष्टी जिथं नियुक्त करायचे किंवा काही वेगळा सल्ला द्यायचा आहे तो पंतप्रधानच राष्ट्रपतींना सल्ला देतात। त्यानंतर लोकसभा जे सभागृह आहे त्याचा नेता म्हणून पण पंतप्रधानांना ओळखले जाते, लोकसभेचा नेता म्हणून पण पंतप्रधानांना ओळखले जाते। त्यानंतर केंद्र शासन जे आहे आपलं भारत सरकार त्याचा प्रमुख प्रवक्ता म्हणून पण पंतप्रधानांना मानले जाते। त्यानंतर बघा, आपले भारताचे पंतप्रधान जे असतात ते कोणत्या कोणत्या परिषदांचे अध्यक्ष असतात हा सुद्धा एक महत्त्वाचा पॉईंट आहे। तर नीती आयोगाचे ते पदसिद्ध अध्यक्ष असतात, तसेच राष्ट्रीय एकात्मता परिषदेचे सुद्धा ते अध्यक्ष असतात, तसेच आंतरराज्यीय परिषद व राष्ट्रीय जलसंपदा परिषद इत्यादी परिषदांचे पंतप्रधान हे पदसिद्ध अध्यक्ष असतात। अशा प्रकारे पंतप्रधान हा टॉपिक आपला इथे संपलेला आहे। पुढील व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री या पदाविषयी माहिती घेऊ।
सर्वांना रेल्वे, SSC व इतर केंद्रीय परीक्षांच्या परीक्षेच्या अभ्यासासाठी शुभेच्छा. धन्यवाद.